बऱ्याच जणांचे नवरात्रीचे उपवास चालू आहेत. वेगवेगळे नवनवीन पदार्थ लोक बनवून खात आहेत आणि नुसत्या सुवासाने आम्हाला ते खाऊशी वाटतात. कारण आमचे तर कोणाचेच उपवास नाही, पण तरीही खायचे. आता आम्ही बनवते भगरची खिचडी. म्हटलं तुमच्याही सोबत शेअर करावी. कोणाला असेलच उपवास तर एकदा नक्की बनवून बघा. 1 वाटी भगर 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये बुडवून भिजायला ठेवायची. आता आपण तयारीला लागूया. भगरची आपण खिचडी करतोय, मस्त झणझणीत बनवायची, म्हणजे खाऊन पोट आणि मन दोन्ही समाधानी होतं. कच्चाच बटाटा मी या पद्धतीनं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतला. बरं, तुम्हाला नवरात्रीचे उपवास आहेत का? आणि तुम्हाला कोणकोणते वेगवेगळे पदार्थ ट्राय करून खायला आवडतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि असे छान छान उपवासाचे तसेच वेगवेगळे पदार्थ आपण शेअर केलेले आहेत, तेही चॅनलच्या पेजवरती जाऊन नक्की पहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मिरच्याही कट करून घेतल्यात. आता एका कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. मंद गॅसवरती शेंगदाणे छान खरपूस असे होईपर्यंत भाजून घ्यायचे. मला थोडेसे कमी वाटले म्हणून मी वाढवून घेतले, कारण शेंगदाणे मस्तच लागतं. उपवासाची कुठलीही गोष्ट म्हटली तर शेंगदाणे हे त्यात यायलाच पाहिजे. शेंगदाणे भाजून झाले ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये तेल तेल टाकून घेतलं. तेलावरती मी मिरची टाकली. तुम्ही जर जिरं खात असाल उपवासाला तर या तेलामध्ये जिरंही टाकून घ्या. कट करून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेतले. आता हे बटाटे आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचे. 1-2 मिनटं वाफ काढून घेतली तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुन्हा बटाटे छान असे फ्राय करून घेतले. आता जो जाडसर शेंगदाण्याचा कूट आपण तयार केलेला, हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि तेही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती हे सगळं मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आहा, काय सुवास यायला चालू झाला आहे म्हणून सांगू. छान असं खरपूस परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 ते 2.5 वाट्या इतकं पाणी घ्यायचं. भगर 1 वाटी आहे, त्या हिशोबाने मी 2.5 वाट्या पाणी घेतलं. नंतरही आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. जसं आपल्याला वाटेल की शिजायला वेळ आहे, बटाटा शिजत नाही आहे, तर आपण पाणी पुन्हा वाढवू शकतो. आता ह्या पाण्याला छान खळखळून अशी उकळी येऊन द्यायची. छान पाणी उकळलं की भिजवून ठेवलेली भगर आपल्याला यामध्ये घालायची. आता भगर जर तुम्ही भिजवून घेणार नसाल तर हलकीशी गरम वाफवून किंवा फ्राय करून घेतली तरीही चालेल. आता यामध्ये भगर घालून घेतली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ हे मी पहिल्यांदाच टाकलं आहे. तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर टाकून घ्या. आणि तुम्हाला हलकंसं गोडसर गोष्टी आवडत असतील तर थोडीशी साखरही नक्की टाका. आता झाकण ठेवून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं. बरं, शिजवत असताना मध्ये मध्ये सतत हलवून घ्यायचं. आता ही भगरची जी खिचडी असते ही अगदी मोकळी फडफडीत छान लागत नाही, थोडीशी गिचकी अशी मऊसूदच छान लागते. त्यामुळं मी पुन्हा यामध्ये पाणी ॲड करत आहे. आणि भगर तर शिजते लवकरच, पण बटाटा शिजायला तेवढा वेळ लागतो. त्यामुळेच ते या खिचडीला थोडासा वेळ लागतो. नाहीच तर तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता. आता बऱ्यापैकी बटाटाही शिजत आला आहे. शेवटची मी छान अशी दणदणीत 5 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खिचडी बनवून तयार झाली. अगदी छान अशी खिचडी बनते. ही वाफायची खिचडी एखादी तोंडी लावण्यासाठी मिरची आणि काहीतरी दही वगैरे घेऊन तुम्ही मस्त असा उपवासाचा बेत ह्याच्यावरती करू शकता. बटाटा हलकासा कच्चा वाटतो म्हणून मी पुन्हा 1-2-3 मिनिटाची वाफ काढून घेते. मस्त अशी आपली भगरची वरईची खिचडी बनवून तयार झालेली आहे. छान सुवास सुटला आहे आणि आता याच्यावरती ताव मारायचा आहे. त्यासाठी छान अशी मिरची तळून घेतली. मिरची असली की खिचडी हलकीशी आपल्याला मिळमिळीत झालेली असली किंवा छान झणझणीत नसेल तर मिरचीसोबत अप्रतिम लागते. तेव्हा ही खिचडी नक्की बनवून पहा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची छानशी कमेंटही टाकून द्या. बरं, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. नक्की खाऊन बघा, नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.